हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर दत्तात्रय. पाठीमागील नेचर ऑफ इकॉनॉमिक्स या भागामध्ये आपण अर्थशास्त्र हे वस्तुनिष्ठ शास्त्र आहे का हे पाहिलेलं होतं. आजच्या या भागामध्ये आपण अर्थशास्त्र हे आदर्शनिष्ठ शास्त्र आहे का हे पाहणार आहोत. अर्थशास्त्र हे कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे? यातील दुसरा प्रकार येतोय अर्थशास्त्र हे आदर्शनिष्ठ शास्त्र आहे काय? प्राध्यापक फेजर, हॉट्रे, हेंडरसन यासारख्या अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थशास्त्र हे आदर्शनिष्ठ शास्त्र आहे. हेच यांच्या मते आदर्शनिष्ठ अर्थशास्त्र म्हणजे काय या संदर्भातील आपण व्याख्या पाहूया. काय असावे याबाबतच्या निकषांशी निगडीत पद्धतशीर ज्ञानाच्या शाखेला आदर्शनिष्ठ शास्त्र असे म्हणतात. आदर्शनिष्ठ शास्त्रानुसार चांगले वाईट, योग्य अयोग्य, न्याय अन्याय यांचा विचार करणे होय. अर्थात या दृष्टिकोनानुसार नीतिशास्त्र, धर्मशास्त्र ही आदर्शनिष्ठ शास्त्रे आहेत. पण अर्थशास्त्र हे आदर्शनिष्ठ शास्त्र आहे की नाही याविषयी अर्थशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. प्राध्यापक वायनर, प्राध्यापक रॉबिन्सन या अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थशास्त्र हे केवळ वस्तुनिष्ठ शास्त्र आहे. परंतु डॉक्टर मार्शल, पिगू, हॅरॉल्ड हिग्स या अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थशास्त्र हे वस्तुनिष्ठ तसेच आदर्शवादी शास्त्रही आहे. कारण हे शास्त्र पॉवर्टी, इन्फ्लेशन यासारखे प्रॉब्लेम्सची कारणे सांगते. त्याचे समाजावरील दुष्परिणाम विशद करून ते दूर करण्याचे उपायही सुचवते. यासाठी अर्थशास्त्र हे वस्तुनिष्ठ व आदर्शवादी शास्त्र आहे असे प्रतिपादन केले जाते. आदर्शनिष्ठ शास्त्रामध्ये अर्थशास्त्र हे जीवन मूल्याविषयी विवेचन करते. तेथे अर्थशास्त्राची भूमिका ही मूल्यशोधकाची असते, म्हणून यास मूल्यशोधक शास्त्र असेही म्हटले जाते. आदर्शनिष्ठ शास्त्र हे आर्थिक धोरणाशी संबंधित असते. उदाहरणार्थ, आर्थिक लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आर्थिक धोरण कसे असावे या संदर्भातील व्यूहरचना या शास्त्रात ठरवली जाते. आता आपण काही उदाहरणे पाहूया आणि या उदाहरणावरून आपल्याला समजू शकेल की अर्थशास्त्र हे आदर्शनिष्ठ शास्त्र आहे. हे उदाहरण सांगत असताना आपण वस्तुनिष्ठ शास्त्राचाही थोडा विचार करूया आणि आदर्शनिष्ठ शास्त्राचा विचार करूया. आता आपल्या देशामध्ये जे राष्ट्रीय उत्पन्न आहे, हे राष्ट्रीय उत्पन्न सध्या किती आहे? सध्या किती आहे ही झाली वस्तुस्थिती. ऍक्च्युअल आपल्या देशाचं नॅशनल इन्कम किती आहे. आणि आपल्या जर आपल्या देशाचा विकास करायचा असेल, आपल्या देशामध्ये वेगवेगळे सेक्टर डेव्हलपमेंट करायचे असेल, तर आपल्याकडचं नॅशनल इन्कम हे जास्त असावं. आता हे नॅशनल इन्कम जास्त असायला पाहिजे. सध्याचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापेक्षा राष्ट्रीय उत्पन्न जास्त असायला पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्न जास्त असायला पाहिजे हे झालं आदर्शनिष्ठ शास्त्र. राष्ट्रीय उत्पन्न सध्याचं जे आहे फॅक्ट जे काय आहे ते झालं आपलं वस्तुनिष्ठ शास्त्र. दुसरं, आपल्या देशातील ग्रॉस डोमेस्टिक सेव्हिंग किती आहे सध्या जे आहे हे झालं आपलं वस्तुनिष्ठ शास्त्र. आणि आपली सेव्हिंग, आपली ग्रॉस डोमेस्टिक सेव्हिंग ही जास्त असावी हे झालं आदर्शनिष्ठ शास्त्र. आता या अनुषंगाने आपण थोडं स्टॅटिस्टिकल ग्रॉस डोमेस्टिक सेव्हिंगच्या संदर्भात पाहूया. आता या ठिकाणी आपल्याला ग्रॉस सेव्हिंग रेट ॲज पर्सेंट ऑफ जीडीपी ग्राफ आहे. ग्रॉस सेव्हिंग रेटमध्ये ॲज अ पर्सेंट ऑफ जीडीपी याच्यामध्ये जे असणारी सेव्हिंग आहे ती सेव्हिंग हाऊसहोल्ड सेक्टर, पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टरमध्ये केलेली सेव्हिंग असते. ही सेव्हिंग 2001 मध्ये 24.84% होती. ती वाढत जाऊन 2007-08ला 37.82% एवढी झाली. म्हणजे हायएस्ट ग्रॉस सेव्हिंग रेट आपल्याला तिथं दिसतोय. त्यानंतर हा ग्रॉस सेव्हिंग रेट काय झाला, घसरत चाललेला आहे. आणि हा 2016-17 मध्ये तो 30.51 झालाय आणि 2019 मध्ये तो 30.01% एवढा झालेला आहे.
म्हणजे हा सेव्हिंग रेट आपला घसरत चाललेला आहे. ही झाली वस्तुस्थिती, म्हणजे हे झालं वस्तुनिष्ठ शास्त्र. म्हणजे जो सेव्हिंग रेट घसरत चालला याचा अभ्यास आपण वस्तुनिष्ठ शास्त्रात करत असतो. परंतु हा जो ग्रॉस सेव्हिंग रेट घसरत चाललाय तो रेट वाढायला पाहिजे. मग तो किती पाहिजे? आता सध्या आहे 30.01. मग तो वाढून 40% असावा किंवा 42%, 45% असावा. तो असायला पाहिजे. हे झालं आदर्शनिष्ठ शास्त्र. 42%, 45% असायला पाहिजे. कारण जेवढी आपली सेव्हिंग रेट जास्त असेल तेवढा आपला इन्व्हेस्टमेंट रेट वाढू शकतो. त्या 30.51% ग्रॉस सेव्हिंग रेटमध्ये किती घटक समाविष्ट आहे आपण पाहूया. आता हे दुसरं एक चार्ट आहे. त्याच ह्याच्यामध्ये येलो कलरचा आपल्याला दिसतोय तो हाऊसिंग सेक्टरची सेव्हिंग आहे. हा जो कलर आपल्याला दिसतोय तो प्रायव्हेट कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सेव्हिंग दर्शवतो आणि हा जो कलर आपल्याला दिसतोय तो पब्लिक सेक्टरमधली सेव्हिंग. जर आपण हाऊसहोल्ड सेक्टरचा विचार केला तर हाऊसहोल्ड सेक्टरमध्ये सेव्हिंग 2011-12 पासून घटत चालले ते 17-18 पर्यंत. 16-17ला कमी होती, पण 16-17 पेक्षा थोडी 2017-18ला वाढलेली आहे. परंतु हाऊसहोल्ड सेक्टर मधला जो काही सेव्हिंगचा रेट आहे तो सेव्हिंगचा रेट काय झाला घसरत चाललेला आहे. आता तो घसरत चाललेली फॅक्ट आहे, याचा अभ्यास आपण वस्तुनिष्ठ शास्त्रात करतो. पण ह्या जो घटत चाललेला ग्रॉस सेव्हिंग रेट आहे हाऊसहोल्ड सेक्टरचा तो वाढला पाहिजे, तो जास्त झाला पाहिजे, तो जास्त असायला पाहिजे. हे म्हणजे आपलं आदर्शनिष्ठ शास्त्र. दुसऱ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट, प्रायव्हेट सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट ही वाढत चाललेली आहे. 9.22 वरून 11.47% पर्यंत आपण पोहोचलेलं आहे. 2011-12ला 9.22% आहे आणि 2017-18ला ती 11.47% इतकी आहे. म्हणजे हे सेव्हिंग रेट वाढत चाललेला आहे. तो प्रायव्हेट कॉर्पोरेशन सेक्टरमध्ये सेव्हिंग रेट सुद्धा वाढलं पाहिजे, हे आपलं आदर्शनिष्ठ शास्त्र. पब्लिक सेक्टरमध्ये जी काही सेव्हिंग आहे ती सेव्हिंग ही अतिशय कमी आहे. 1.5 होते, त्यामध्ये व्हेरिएशन होत गेले आणि 2017-18ला किती झाले 1.68%. हे पब्लिक सेक्टरमध्ये सुद्धा सेव्हिंग वाढायला पाहिजे. म्हणजे हाऊसहोल्ड सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर यामधली जी काही सेव्हिंग आहे ती सेव्हिंग वाढायला पाहिजे, ती जास्त असायला पाहिजे. आपलं आदर्शनिष्ठ शास्त्र, आदर्शवादी शास्त्र. त्याच पद्धतीने आपल्याकडची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट सध्या जी आहे त्यापेक्षा वाढायला पाहिजे. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढायला पाहिजे, म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट जास्त असायला पाहिजे. आदर्शनिष्ठ शास्त्र पण आहे का? किती आहे? हे झालं आपलं वस्तुनिष्ठ शास्त्र. दुसरं आपल्याकडे पब्लिक सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढायला पाहिजे, त्याच पद्धतीने प्रायव्हेट सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढायला पाहिजे आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढायला पाहिजे. हे वाढायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. हे आपलं आदर्शनिष्ठ शास्त्र. पुढचा एक मुद्दा आपण विचारात घेऊया. पर कॅपिटल इन्कम वाढायला पाहिजे, व्यक्तीची पर्चेसिंग पॉवर कॅपॅसिटी वाढायला पाहिजे, व्यक्तीचा उपभोगावरती खर्च वाढायला पाहिजे, हा जास्त असायला पाहिजे. हे झालं आपलं आदर्शनिष्ठ शास्त्र. मी तुम्हाला आता उदाहरण देतो त्यावरून समजून येईल. एक पहिलं स्टेटमेंट ऐका. भारतात दारिद्र्याची समस्या गंभीर बनली आहे. सेकंड स्टेटमेंट आहे भारतात दारिद्र्याचा दर हा कमी व्हायला पाहिजे. आता यातील पहिले वाक्य हे तथ्य सांगणार आहे, तर दुसऱ्या वाक्यात काय असावे याचा उल्लेख आहे. म्हणून पहिल्या वाक्याचे वर्गीकरण हे वस्तुनिष्ठ अर्थशास्त्रा अंतर्गत करता येईल, तर दुसरे वाक्य हे आदर्शनिष्ठ शास्त्रात समाविष्ट करता येईल. दुसऱ्या वाक्याचे जर आपल्याला समर्थन करायचे असेल तर आपल्याला पहिल्या वाक्याचा आधार घेऊन असे सांगावे लागेल की भारतात दारिद्र्याचा दर हा घटला पाहिजे, कारण भारतात दारिद्र्याची समस्या गंभीर बनली आहे. अशा प्रकारे तथ्याच्या आधारे म्हणजे फॅक्टच्या आधारे सापेक्ष अशा आदर्शनिष्ठ उद्दिष्टाचे समर्थन करता येते. थोडक्यात असे म्हणता येईल की आर्थिक उद्दिष्टाच्या मांडणी करता तथ्याचा अभ्यास महत्वाचा असतो, किंबहुना समग्र पातळीवरच्या तथ्याच्या अभ्यासातून आदर्शनिष्ठ आर्थिक उद्दिष्टाची मांडणी करता येते.